चला तर आज तुमच्याशी एक खूप सुंदर मस्त अशी एकदम टिकाऊ रेसिपी मी शेअर करणार आहे आणि त्यासाठीच मी कालच्या दिवशी हे आंबे घेऊन आली होती संडे मार्केटमधनं। याला मी छान वॉश करून घेतलं होतं आणि वॉश केल्यानंतर ना मी याला रात्रभर सुकवून पण घेतलं होतं। सगळे बोलले होते की वॉश नाही करावं लागत, पण माझं मन मानत नव्हतं की मी याला विदाऊट वॉश यूज करू, सो म्हणून मी वॉश करून सुकवून घेतलं। आता आजच्या दिवशी म्हणजे काल मी ही सगळी प्रोसिजर केली होती आणि आज सकाळी आता मी यामध्ये हळद आणि मीठ घालून ठेवणार आहे। ते मी घालून ठेवलं आणि सोबतच काल चण्याची भाजी केली होती। आज मी त्याला थोडासा रस्सा केला कारण मला आणि प्रीतमला चणे पोहे खूप आवडतात। हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल। आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत। इव्हिनिंगची वेळ आहे, तसं व्हिडिओ सकाळी स्टार्ट केला होता, पण सकाळी मला ब्लॉगची ओपनिंग नाही करता आली आणि त्यानंतर दुपारी भरपूर काही तुमच्याशी शेअर करायचं होतं, पण अव्यू दिवसाला झोपतच नाही। तुम्हाला माझी डोळे दिसत असेल, माझी का रात्री पण व्यवस्थित झोप नाही झाली आहे आणि आय डोंट नो त्याचा टायमिंग चेंज झाला आहे। तो सकाळी जर उशिरा उठला म्हणजे 9 वाजता वगैरे झोपून उठला तो दिवसभर तो झोपत नाही आणि तो आत्ता 6:45 वाजत आहे, म्हणजे हां 6:45 होणार आहे 10 मिनिटांनी, आणि आत्ता तो झोपला आहे। तर विचार करा, जर तो झोपून उठला तर तो रात्री कधी झोपेल आणि माझी कशी झोप होईल। सो असं काहीसं आहे। चला तर मी ना आंब्याचं लोणचं बनवणार आहे आज, तर म्हटलं तुमच्याशी पण व्हिडिओ शेअर करते, म्हणजे त्याची रेसिपी शेअर करते। माझी आजी अशा टाईपचं जे आंब्याचं लोणचं आहे ते बनवायची, तर म्हटलं तुमच्याशी पण शेअर करते कारण ती अप्रतिम तिचा हाताचा टेस्ट असायचा। सो चला तुमच्याशी शेअर करते। त्यापूर्वी मला थोडे लसण वगैरे सोलून घ्यायचे आहे आणि सोबतच प्रीतमला कॉफी हवी आहे, तर आधी कॉफी घेते आणि त्यानंतर शेअर करते। सो स्टे ट्यून। मी आणि प्रीतमने कितीही डिसाईड केलं ना की आपण दूध आणि साखर नाही घ्यायचं, पण माझी आणि प्रीतमची ही सवय सुटतच नाही आहे। आम्हा दोघांना सुद्धा ना दिवसातून एकदा कमीत कमी एकदा कॉफी लागतेच आणि प्रीतममुळे मलासुद्धा ही सवय लागली आणि म्हणूनच इव्हिनिंग झाली की मला आणि प्रीतमला कॉफीची आठवण येते म्हणजे येतेच आणि म्हणून एकदा तरी घ्यावं असं वाटतं, म्हणजे फ्रेश पण मूड वाटतं आणि थोडंसं बरं पण वाटतं आणि म्हणूनच मी आणि प्रीतम कॉफी घेणार होतो। पण तेवढ्यातच अव्यू झोपून उठला। आता अव्यू उठल्यावर तर मला म्हणजे सगळीच कामं सोडावं लागते आणि पहिले त्याला जवळ घ्यावं लागतं, म्हणून मी त्याला जवळ घेतलं। प्रीतमला म्हटलं की तू आधी कॉफी पिऊन घे, तेव्हापर्यंत मी याला सांभाळते, कारण दोघांनी पण जर सांभाळलं त्याला तर मग कॉफी थंडी होईल किंवा मग दोघंही नाही सांभाळलं तर तो कंटिन्यू रडेल आणि तो रडत असेल आणि मी काहीतरी खात पित असेल तर माझं मन काही मानत नाही आणि म्हणून मी त्याच्याबरोबर इथे खेळत होती, त्याला थोडेफार फुलं झाडं दाखवत होती आणि त्याचं असं झालं होतं। नॉर्मली काय होतं, तो झोपून उठला ना त्याला मी आजूबाजूला लागते आणि मी जर त्याला आजूबाजूला नाही दिसली तर तो कंटिन्यू अर्धा पाऊण तास रडत असतो आणि मग त्याला खूप पॅम्परिंग करावं लागते, त्याला घेऊन बसावं लागते आणि कधी ना हे टाईम माझ्यासाठी खूप इरिटेटिंग पण असते, कारण कधी जर आपण काही काम करत असलो आणि हा सडनली उठला तर मला खूप प्रॉब्लेम होतो। चला असो। त्यानंतर प्रीतम इथे माझी कपड्यांची घडी करते आहे, कारण हे त्याचं काम झालं आहे। कपडे टाकायचे म्हणजे मशीनमध्ये, त्याच्यानंतर काढायचे आणि वाळू घालायचे आणि वाळू घातल्यानंतर त्याला घड्यासुद्धा करून ठेवायचं, हे प्रीतमचं काम आहे। हे पूर्ण काम मी त्याला दिलं आहे। त्यानंतर आता अव्यू थोडा शांत झाला होता, त्याला थोडा वेळ TV लावून दिली आणि मी सुद्धा इथे बसून थोडा वेळ कॉफी एन्जॉय करते आहे, कारण ना स्वतःचा वेळ थोडा तरी लागतो दिवसाला। मी खूप फ्रस्ट्रेट होते आणि प्रत्येकच आई हे रिलेट करत असेल ज्यांच्याकडे अव्यूच्या वयाचा पुढे मागे बाळ असेल, कारण खूप इरिटेटिंग असते। इरिटेटिंग म्हणण्यापेक्षा ना फ्रस्ट्रेटिंग असते, किंवा आपण थकतो, ते कामं करून थकतो। 4दा पाणी सांडवेल त्याला 4दा पुसायचं, झाडू मारायचं, भांडी तो फेकतो, भांडी ठेवायची आणि भीतीही असते की त्या भांड्यांमुळे तो पडायलाही नको। सो हे सगळं खूप जास्ती असं स्ट्रेस फील होते मला कधी। चला तेही असू द्या। आता मी छान तिथे बसून कॉफी घेतली आणि त्याचबरोबर लसण पण सोलून घेतली, कारण आपल्याला लोणचं करायचं आहे, ज्याची रेसिपी मी लवकरच तुमच्याशी शेअर करणार आहे। आता थोडा वेळ झाला होता, पण प्रीतमचं होतं की मला काहीतरी खायला दे, तर मी म्हटलं चल पेरू आणले संडे मार्केटमधनं, 1 नंबर पेरू आहेत हे। तर हेच मी इथे छान असे कट करते आणि मला प्रेझेंटिंग असं द्यायला त्याला खूप आवडतं, कारण मला असं माहिती आहे तो जरी बोलत नसेल की असं कोणीतरी आपल्याला प्रेझेंट केलं ना छान, तर ते समोरच्या व्यक्तीला पण छान वाटते तर खायला आणि त्याला स्पेशल पण फील होत असेल फॉर शुअर, पण तो बोलत नाही ही गोष्ट। आणि मी नेहमीच असं ट्राय करते की त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं म्हणजे त्याला छान वाटेल। फॉर
शुअर मी सध्या तरी त्याला फायनान्शियली कोणतीच हेल्प करू शकत नाही, पण नक्कीच मी त्याला मेंटली किंवा घरी पीस ठेवायचं किंवा असं शांत राहायचं, त्याला आवडेल त्या गोष्टी करायचं हे तरी मी ट्राय करते की ॲटलिस्ट तो हॅप्पी असावा. तसं तो हॅप्पीच असतो, पण असो. चला तर मग छान असं प्रेझेंटिंग अशी प्लेट बनवली, त्याला खायला दिलं. माझ्या फोनची पूर्ण चार्जिंग गेली होती आणि सोबतच स्टोरेज पण गेलं होतं. सो मला नंतर काही शूट नाही करता आलं. त्यानंतर रात्रीच्या वेळेसची गोष्ट आहे, आय थिंक संध्याकाळ झाली होती. तर मी म्हटलं की प्रीतम मला बल्ब हवा आहे, मला लाईटचा थोडा इश्यू होतो आहे, म्हणून त्यांनी बाहेरचा एक बल्ब काढून मला आतमध्ये दिला. आणि अव्यू झोपून उठल्यानंतर त्याला थोडंफार मी भरवलं होतं. सो मी त्याला म्हटलं प्रीतमला की प्लीज अव्यूला घेऊन जा, कारण अव्यूना आजकाल बाहेर जायला रेडीच होत नाही, त्याला जायचंच नसते. आणि आता त्याची जिद्द होती की आई तू पण माझ्याबरोबर चल. पण मला झाडू पोछा करून घ्यायचा होता आणि त्याचबरोबर मला दिवे पण लावून घ्यायचे होते, कारण रात्रीची वेळ म्हणजे संध्याकाळची वेळ होत होती. म्हणून कसं बसं जबरदस्ती मी अव्यूला बाबांसोबत म्हणजे प्रीतमसोबत पाठवलं की बाळ तू जा आणि थोड्या वेळ तरी खाली जाऊन खेळ. मध्ये काही दिवस आम्ही अव्यूला खाली नेलंच नव्हतं, बिकॉज प्रज्वली घरी नाही आहे. काही दिवसांसाठी ती तिच्या माहेरी गेली आहे आणि माझं असं होतं की कामं संपत नाही तर काय न्यायचं, थकते पण. त्यामुळे ना अव्यूला खाली जायची इच्छाच होत नाही, तो नाहीच म्हणतो खाली जायला. आणि घरात असलं की कंटिन्यू टी व्ही मोबाईल असं त्याचं चाललं असते. सो आता मी थोडी स्ट्रिक्ट झाले या गोष्टीसाठी की नाही, त्याला कंपल्सरी 2 ते 3 टाईम खाली न्यायचंच म्हणजे त्याला खाली जाण्याची सवय थोडीशी लागली पाहिजे. अदरवाईज तो प्रीतमसारखा होईल की फक्त घरी राहायचं, आणि ते मला नको आहे. सो म्हणून मी त्याला आता जबरदस्ती खाली पाठवलं आहे. आता वर आल्यानंतर त्याला जेवण भरवणार आहे. आज त्याचं थोडं पोट व्यवस्थित नाही आहे, त्याने 2 ते 3दा पॉटी केली आहे. सो आय फील की मी त्याला सिम्पल खिचडी पातळशी भरवणार. सो चला आता पटकन झाडू मारते, देवाजवळ दिवा वगैरे लावून घेते संध्याकाळचा, आणि त्यानंतर लोणच्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करते. मध्ये खूपदा असं होत होतं की मी झाडू संध्याकाळचा मारतच नव्हती, बिकॉज अव्यू आणि प्रीतम दोघंही घरातच राहायचं. आणि झाडू जर मी मारताना अव्यूला दिसली ना तर तो झाडू मागायला खूप जिद्द करायचा की मला झाडू दे असं वगैरे. सो आम्ही खूपदा मी मारतच नव्हती. पण आता जसं मी त्याला सुरुवात केली आहे की तू खाली जा संध्याकाळचं, म्हणजे तेवढा वेळ मला मिळेल आणि मग मी झाडू पोछा पण मी पोछाही करते आणि झाडूही करते. आणि त्याचबरोबर थोडंसं झटकून वगैरे पण घेते, म्हणजे थोडीफार डस्ट असेल किंवा काही असेल तेही निघून जाते. आणि मग ते थोडं बरं पण वाटतं, थोडं फ्रेश फील होतं घरात संध्याकाळचं, आणि हे गरजेचं सुद्धा आहे. सो असं काहीसं मी करत असते. ते सगळं झालं, छान हातपाय धुवून घेतले, देवाजवळ दिवा लावला, त्यानंतर अगरबत्ती पण लावून घेतली. अगरबत्तीचा फ्रेग्रन्स घरभर दळवळतो आणि ते खूप छान वाटतं. आधी मी धूपबत्ती लावायची, पण 1-2दा मला नोटीस झालं की त्याच्याने मला आणि प्रीतमला शिंका येत आहे, आणि म्हणून मग मी धूपबत्ती न लावता आता साधी आपली अगरबत्तीच लावते. पण लोणचं बनवायचा जो मसाला आहे ना तो आधी घरीच प्रिपेअर करणार आहे. मी कोणताही मसाला बाहेरून आणत नाही. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात पहिले आपण घेणार आहे 1 चमचे जिरा. नॉर्मली अर्धा किलोच्या हिशोबाने घेते म्हणून 1 चमचे घेते आहे, आणि कमी आचेवर आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचे घ्यायचं आहे अजवाईन म्हणजेच आपला ओवा, आणि त्यानंतर 1 चमचे घ्यायचं आहे आपल्याला सौंफ. तुमच्याकडे जी सौंफ असेल ती तुम्ही वापरू शकता. तिन्ही गोष्टींनी ना पचन चांगलं होते, आणि कोणाकोणाला होऊ शकते की लोणचं खाऊन ॲसिडिटी होईल, म्हणून हे 3 वस्तू घेऊन आपण छान याला कमी आचेवर भाजून घेणार आहे. आणि याला भाजून घेतल्यानंतर याला आपल्याला थंड करायचं आहे, आणि थंड केल्यानंतर याला आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. छान आधी याला आपण आता परतून घेऊ, म्हणजे भाजून तडतडत आहे, म्हणजे हे छान असं भाजून झालं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला याचा सुगंध तर नसेलच, पण कलर थोडा चेंज दिसत असेल. तर याच वेळेस मी याला बंद करते गॅस. कमी आचेवरच मी याला छान भाजून घेतलं. आता याला थंड झालं की आपण याला छान असं वाटून घेऊ. संध्याकाळचं बनाना अव्यू बाळा, तुला खिचडी बनवून दिली, चल ना ते खा ना. ओपन करून देऊ, काढून देऊ, खाते तू बनाना खाते? बरं बरं. आणि पूर्ण फिनिश करा अव्यू बनाना. सोफ्यावर बसून खाऊन घे, त्याला भूक लागली आहे, त्याला खिचडी पण दिली आहे मी, ते खाल्लं की खिचडी भरवून द्यायला. सगळा मसाला छान भाजून घेतला आणि त्याला साईडला काढून घेतलं. आता अर्धा किलोच्या हिशोबाने ना मम्मा तरी बोलली की अर्धा किलोला अर्धा किलोच तेल टाकावं लागते, पण मी थोडं कमी घालणार आहे. आणि सोबतच यामध्ये आपली हिंग असते ना तीसुद्धा घालायची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे छान असं गरम तेल होऊ द्यायचं आणि थंड होऊ द्यायचं, त्यात हिंग घालायचं. आणि आता जो आपण प्रिपेअर केलेला मसाला आहे ना तो सगळं आपण या कैरीमध्ये घालणार आहे. कैरीतलं जेवढं काही पाणी सुटलं असेल ते सगळं वेगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपण यात एक चमचे
चमचे तिखट, 1 चमचे धनिया पावडर, 1 ते 2 चमचे मीठ, सोबतच थोडेफार जे आपण लसण सोलून ठेवले होते ते, सोबतच आपण थोडेफार यात लॉंग घालणार आहे. आणि ही पिवळी राई आहे, ही तुम्हाला बारीक पण मिळेल आणि सैगी पण मिळेल, पण मला ही मोठी मिळाली आहे म्हणून मी त्याला थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. याच्यामध्ये मी 3 ते 4 चमचे घातलं आहे मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून. आणि त्यानंतर या म्हणजे जे कैरी आहेत त्यात सगळे मसाले घातल्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स केल्यानंतर ना हाफ अवर याला असंच असू द्यायचं, कारण जेव्हा मसाले मिक्स होतं ना तर ते थोडंसं पाणी सोडतं, म्हणजे पाणी जे सुटलेलं असतं त्याला ते छान असं ॲब्झॉर्ब करतं. म्हणून अर्धा तास तरी किमान आपल्याला हे असंच ठेवायचं, छान असं मिक्स करून. मिक्स केल्यानंतर बघा अर्ध्या तासानंतर तुम्हाला हे असं खायचं दिसेल, म्हणजे थोडंसं नाही का त्यातलं पाणी जे असतं ना ते मसाले शोषून घेतात तशा टाईपचं. आणि त्यानंतर हे जे माझं थंड झालेलं तेल आहे ते सगळं मी यात घालून घेणार आहे. तुम्हाला हवं तर थोडं जास्ती तेल पण घालू शकता. मला सुद्धा वाटतंय की यात आणखी तेलाची गरज आहे, तर ते मी उद्याच्या दिवशी घालणार आहे, म्हणजे थोडंसं मुरतं ना लोणचं आपलं, तसं तेल वर येतं. आणि माझ्याकडनं यात मीठही कमी झालं होतं, तर अर्धा किलोला तुम्ही 3 चमचे मीठ तुम्ही घाला. मी 1.5 चमचे घातलं तर मला कमी वाटत होतं माझ्या हिशोबाने. सो याला परत आपण छान मिक्स करून घेऊ. तुम्हाला हवं तर थोडंसं यावेळेस पण तुम्ही मसाला थोडा टेस्ट करू शकता, त्यावरून तुम्हाला मिठाचा अंदाज येऊन जाईल. याला मी असंच ठेवणार आहे रात्रभर, म्हणजे झाकून ठेवणार आहे. आताच मी भरणीत नाही भरणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला दिसत असेल की मस्त मसालेदार लोणचा हा रेडी आहे, पण याला आपल्याला मुरवायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही भरणीत पण ठेवू शकता, पण भरणीमध्ये पण ना तुम्हाला झाकण लावायचं नाही आहे, तुम्हाला कापड वरच्या साईडला बांधून घ्यायचं आहे, कारण जे लोणचं आहे ना त्याला वारा लागत राहिला पाहिजे. तर माझं मस्त असं लोणचं बनवून रेडी आहे. आजीची रेसिपी आहे, मम्मा पण तीच फॉलो करते आणि आता मी सुद्धा तीच फॉलो करते आहे. एकदा आईशी परत बोलेल की मी काय काय घातलं काय नाही घातलं. आणि तुम्हाला जी मी डाळ दाखवली ना ती म्हणजे अशी पूर्ण मिळाली, मला पूर्णपणे अशी मोठी होती. तर मी त्याला म्हणजे तुम्ही बघितलंच असाल की मी त्याला मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेतलं, कारण मम्मा नेहमी ती छोट्या हाफ झालेलीच डाळ टाकायची आणि त्याने जास्ती छान टेस्ट येतो असं मला वाटते. सो असं काहीच आहे. आणि आता बघा याला नको तेव्हा ब्रश करायचं आहे, आणि जेव्हा मॉर्निंगला ब्रश करायचं असते ना तेव्हा आम्ही खूप रडतो. आत्ता ब्रश करतोय लिटरली, आत्ताच त्याचं जेवण झालंय. सो प्रीतमने त्याला भरवलं. त्याला थोडं मला असं वाटत आहे त्याला थोडं बरं नाही वाटत आहे की काय माहिती नाही, पण मला फील होत आहे नॉर्मल त्याची जे ॲक्टिव्हिटीज असतात घरी किंवा जसं बिहेवियर असतं त्याच्यापेक्षा थोडंसं डाऊन वाटतोय मला तो. सो आज मी नोटीस करेन, आज आणि उद्या किंवा उद्या इव्हिनिंगला वगैरे आम्ही त्याला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. आणि त्याचं 1 जुलैला वॅक्सिनेशन पण आहे, सो त्यासाठी पण आम्हाला त्याला न्यायचंच आहे, पण आता नाही, त्याला वेळ आहे. तेव्हापर्यंत आम्ही शायद नागपूर वगैरे जाऊन पण येऊ. आम्ही नागपूरला चाललो आहे लवकरच, कधी कुठे कसं ते सगळं पुढे तुम्हाला सांगेल काही व्लॉग्स नंतर. आणि चला आता मला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं ते म्हणजे हे सगळे भांडे घासायचे आहे. आणि आज दिवसभरात मी काही भांडे घासले नाही. आज दुपारचं जेवण पण आमचं असं प्रॉपर लंच नव्हतं, आम्ही चणे पोहेच खाल्लेले. काल रात्री मी चणे बनवले होते, थोडे जास्ती बनवले होते आणि प्रीतमला खूप आवडतात चणे पोहे. सो मॉर्निंगला इतकं हेवी नको वाटते उन्हाळ्यामुळे, म्हणून आम्ही लंचमध्ये ते खाल्लं. इव्हिनिंगमध्ये फ्रूट्स खाल्ले आणि आता मस्त जेवण करणार आहे. भाजी पोळी भात वरण सगळं बनवून ठेवलं आहे. चवळीच्या शेंग्याची भाजी केली आहे आणि हा सगळा पसारा मला आवरून घ्यायचा आहे. सो चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. खूप मस्त आणि टेम्पटिंग लोणचं होते हे आंब्याचं. आणि तुम्हाला असेच रेसिपीज बघायची असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी छान छान रेसिपीज तुमच्याशी लवकरात लवकर शेअर करायचा प्रयत्न करेल. आणि चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आणि हां, जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून जा. सो मला पण मोटिवेशन मिळेल तुमच्याबरोबर छान छान गोष्टी शेअर करायला. चला तर भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय.